की तमाम आंबेगाव तालुक्यातील जनतेला आजचा निषेध मोर्चा ज्या कारणाने आपल्या समोर येतोय त्या कारणाची पार्श्वभूमी आपल्या समोर येणं गरजेचं आहे। गेल्या महिन्याभराच्या कालावधीमध्ये संपूर्ण परिसरामध्ये एक पावसाळ्यामध्ये वादळ उठतंय आणि ते दुधाच्या रूपामध्ये उठतंय आणि गावागावातल्या घराघरातल्या आणि छोट्या बालकापर्यंत जाऊन पोहोचतंय। काय आहे दुधाचं वादळ? एक मला काळ आठवतोय 1900 साधारण 2000चा काळ होता, 2000 सालाचा। या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या सहकारी दूध संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्याला मदत व्हावी, त्याला जोडधंदा असावा आणि जोडधंद्याच्या माध्यमातून शेतकऱ्याने गायी जनावर आपल्या गोठ्यात आणली। त्याच्यातलं काहीचं दूध आपल्या परपंचात वापरलं, राहिलेलं दूध डेअरीच्या माध्यमातून सहकार संघाला घातलं आणि सहकार संघाच्या माध्यमातून त्या आमच्याच कुटुंबातली काही लोक मुंबई पुणे परिसरामध्ये नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं गेले। त्यांच्या मुलांना आणि त्यांना दूध जीवनावश्यक वस्तूमध्ये गेल्यामुळे त्यांना प्रत्येकाला त्याची गरज वाटली आणि ते दूध घेऊन त्यांना परपंच ते ठीकठाक करायला लागले। टप्प्याटप्प्याने काळ बदलत गेला। 2008 साली एक गुन्हा आंबेगाव तालुक्यामध्ये दाखल झाला। तो दूध दाखल झालेल्या गुन्ह्याची पार्श्वभूमी आपल्या समोर याच्यासाठी मी सांगतोय का संदीप लोढा नावाच्या एका माणसानं आपल्या परिसरात स्थापन झालेल्या दुधाच्या डेअरीमध्ये दूध भेसळ करून दूध वाढवू शकतो ही क्रांती त्या काळामध्ये माहिती झाली। जेव्हा ही 2008 साली झाली, त्याची सुरुवात जर पाहिली तर 2003 साली त्याची सुरुवात झालेली होती। कारण लोकांना कळत नव्हतं या डेअरीच्या दुधाचं आणि या भानगडी काय आहेत। लोकांना आनंद वाटायचा। राजाभाऊ मला आठवतंय तुम्ही म्हणालात, आता तुमचं भाषण मी बारकाईने ऐकलंय, तुम्ही म्हणाला दूध धंदा करणारे पण यात मंचर शहरातले नाहीत आणि दूध भेसळ करणारे सुद्धा मंचर शहरातले नाहीत। पण कुणीतरी या मंचर शहरातला असा आहे का तो ओरिजिनल मंचर शहरातला पण आहे। मंचर बद्दल वाईट म्हणायचं नाही, आमच्या मंचर म्हणजे स्वाभिमान आहे, अभिमान आहे। आंबेगाव तालुक्यातलं खूप मोठं गाव आहे आणि मंचरवरच या तालुक्याचा कारभार चालतो असं आमचं म्हणणं आहे। तुम्हाला मला सांगायची गरज नाही, तुमचा माझ्यापेक्षा दीर्घकाळ अनुभव आहे। या तालुक्यामध्ये स्वर्गीय किसनरावजी बानखिले आमदार म्हणून त्यांनी काम केलं, शिवाजीराव पाटील आमदार म्हणून राहिले, बीडी अण्णा म्हणून काळे म्हणून आमदार राहिले। या तालुक्यात अनेक लोकांनी आमदार म्हणून काम केलं, पण राजकारण त्यावेळेस गोरगरीब माणसाला सहज भीती गाठीतून जवळकी निर्माण करायची आणि त्याच्यावर राजकारण चालत गेलं। जवळकीच्या नात्यानं माणसं जोडायच्या, आपुलकीच्या नात्यानं सुख दुःखात लोकांच्या जायचं आणि मग किसनराव बानखिले त्या काळामध्ये लोकांच्या मनामध्ये असं स्थान झालं का लोक त्यांना दसपिंड आणि दसक्रियेला आमदार म्हणू लागले। हा काळ होता, पण टप्प्याटप्प्यानं काळ बदललाय। 90 सालापासून आम्ही राजकारणात आहे, 90 ते 2000 पर्यंत काही सांगणार नाही, पण 2000च्या नंतरचा काळ बदलला। या तालुक्याला मंत्रिपद मिळाले, 1999 च्या दरम्यान मंत्रिपदाचा काळ या तालुक्यामध्ये आला आणि सोबत असणारी आम्ही सगळी मंडळी होतो। पण आम्ही साधे कार्यकर्ते, त्यांना वाटायचं गावागावात जायचं, लोकांचं मन परिवर्तन करायचं, यांना माणसं जोडून द्यायची, चांगल्या गोष्टीची चर्चा मार्केटला करायची आणि त्या चांगल्या गोष्टीच्या माध्यमातून या तालुक्याचा विकास कसा होईल याच्या दृष्टीने आम्हाला प्रयत्न वाटायचं का आम्ही खूप काम करतोय, खूप चांगलं वाटतंय। पण त्याच्यामध्ये 2 कप्पे राहिले, पडद्यामागे अनेक लोक उभे राहिले, त्याच्यामध्ये वेगवेगळे धंदे केले। धंद्यामध्ये महत्वाचा दूध संघ अडचणीत आणून खासगी दूध संघ उभे राहिले आणि तरी आम्हाला आनंद व्हायचा। आमचे तालुक्याचे लोकप्रतिनिधी त्यावेळेस सांगायचे की आम्ही इथल्या तालुक्यातल्या 2000 लोकांना
त्यांना व्यवसाय दिला, त्यांना नोकऱ्या दिल्या. त्या काळात सांगायचं 2000 लोकांना नोकऱ्या आणि व्यवसाय दिला, पण टप्प्याटप्प्यानं लोकांना कळायला लागलं इथल्या माणसांना नोकऱ्या देण्याऐवजी बिहारचे आणि यूपीचे भैये या ठिकाणी आणून हजारो भैये या परिसरात तुम्हाला दिसत आहे. मला याच्या संदर्भात एकच सांगायचं मित्रांनो, एखाद्या गोष्टीचा या पाठीमागचा इतिहास याच्यासाठी सांगितला की कोणत्याही गोष्टीचा अभ्यास करायचा असेल, कोणत्याही गोष्टीचा इतिहास माहिती असायला पाहिजे असतो. त्यावेळेस इतिहासाशिवाय आणि भौगोलिक परिस्थितीशिवाय तुम्ही समाजकारणही करू शकत नाही, राजकारणही करू शकत नाही आणि लोकांना न्यायदान सुद्धा करू शकत. या तालुक्याची परिस्थिती पाहिली ती डिंबे धरणाच्या वर असणारी 40-50 गावं जर पाहिली, आदिवासी माणूस रात्रंदिवस काबाड कष्ट करून पिचून त्याच ठिकाणी मिळालं, त्याला पाण्याचा तपास नाही, शेतीला पाणी नाही. खालच्या परिसरात गेलं, लोणी धामणीच्या परिसरामध्ये लोक पाण्यामध्ये आहेत, पाण्यापासून वंचित आहे. आजही त्यांना या वर्षभरासाठी उन्हाळ्यामध्ये पाण्याचा टँकर द्यावा लागतोय. सगळा मी अभ्यास केला, माझ्या समोर अभंग बसले होते, त्यांना मी विचारलं, ChatGPTला विचारा या तालुक्यामध्ये दुधाचं संकलन किती आहे. लगेच ChatGPTने उत्तर दिलं, या दुधाची या राज्याला दुधाचे साधारण 2.5 लाख लिटर 2.5 कोटी दुधाची गरज लागते, पण साधारण संकलन प्रक्रिया साधारण 2 लाख कोटीवर होते. आणि त्याच्यावर सहज दुसरा प्रश्न ChatGPTला विचारला तर त्यांनी त्या ChatGPTने दिलेलं उत्तर गेल्या 8-15 दिवसामध्ये त्यांना विचारलं आम्ही की हे सगळं चालू झाल्याच्या नंतर दुधाचा भेसळचा प्रश्न पुढे आल्यानंतर वेगवेगळे पदार्थ आणि दुधामध्ये किती घट झाली त्याचं प्रमाण सांगा. ChatGPTने उत्तर दिलं की 25% दूध संकलन मध्येच घट झालेली आहे. ही वस्तुस्थिती या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला 75 लाख लिटर या महाराष्ट्रामध्ये दूध कमी झालंय. सहज विचारलं महाराष्ट्रामध्ये कोणत्या भागामध्ये दुधाचा जास्त पुरवठा होत आहे, तर राजाभाऊ त्या दुधाचा पुरवठा होणाऱ्या जो जिल्हा आहे त्याच्यामध्ये पुणे जिल्हा 1 नंबरला ठरलाय. मग इंदापूरची डेअरी असेल, मंचरची डेअरी असेल, अवसरीची डेअरी असेल, हे सगळे लोक इथून पुरवठा जास्त प्रमाणात होतोय. मग पुरवठा असणाऱ्या भागातूनच संकलन प्रक्रिया आता का मंदावली हा माझा प्रश्न आहे. ज्या भागामध्ये प्रोसेस युनिट सारखी चालू होती, सारखं त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवत होते, आज त्या प्लांटला गेल्या 3 दिवसापासून स्वतःहून त्या प्लांट बंद केले. असणारे स्टॉक रात्रंदिवस हालून नदीला काही टाकतात. अहो घरी जायला निघालो, बाजूला अवसरीची ओढा आहे, 2-2 टँकर एका टायमिंगला खाली होतात. काय खाली होत आहे पण पाहायला गेलो तर संपूर्ण परिसर आणि सिटीमध्ये असा फेसकूट फिरलेला आहे. पावसाची संधी घेतली, पावसाच्या कालामध्ये पावडर आणि केमिकल इतकं ओतलंय का बोलता सुई नाही त्याच्यामध्ये. मला या प्रश्नामध्ये फक्त एकच प्रश्न आपल्या सगळ्या ग्रामस्थांना विचारायचा, गेल्या 8 दिवस 15 दिवस इथून हा प्रकार चालू आहे. लोकांना वाटतं याचं वाटोळं झालं पाहिजे, त्याचं पार त्याला फाशी झाली पाहिजे, त्याला सगळं झालं पाहिजे हे मनामध्ये वाटतंय. पण बाबांनो, ज्या दिवशी फाशी द्यायची आहे या राज्यामध्ये एक मुंडे साहेब एखाद्या विभागाचा चार्ज घेतो आणि एवढं मोठं असणारं राज्य, 11 कोटी लोकांचं असणारं राज्य, या एका राज्यामध्ये एकच कर्तबगार माणूस आहे का मुंडे साहेब, अशी काही गोष्ट आहे. पण लोकांना विश्वास वाटायला लागला की हे मुंडे साहेबच काहीतरी करू शकतील. उद्याच्या काळात त्यांची बदली झाली तर या तालुक्यातील नाही राज्यभरातली जनता ते सहन करणार नाही. काल परवा मी सगळं विधानसभेचं अधिवेशन चाललं होतं. मी या सगळ्या बातदारांना खूप मोठा धन्यवाद देतो. अरे आमदार म्हणून ज्या भागाभागातून आले असतील प्रश्न मांडत असतील, ते प्रश्न त्यांनी त्या जिथं मांडले त्या विधानसभे मांडले आणि गावागावाच्या प्रत्येक घटकाला सोशल मीडियाच्या माध्यमातून ते ऐकायला मिळाले.
त्यांच्या माध्यमातून माहीत झालं, जागृती माहीत झाली आणि काम करायला तुम्हाला आणखी काही सोयीचं झालं. पण या तालुक्यामधला विचार तुम्ही जर घेतला तर मला असं वाईट वाटायला लागलं, ज्यांच्या नेतृत्वाखाली दीर्घकाळ काम केलं, जे मोठे व्हावे म्हणून रात्रंदिवस आम्ही काबाड कष्ट केलं, ते लोक मात्र तोंड उघडायला तयार नाहीत. हा कुठली पद्धत आहे? आमदार साहेब, या तालुक्याने तुम्हाला 8 वेळा निवडून दिलं आहे आणि 8 वेळा निवडून देताना प्रत्येकाच्या मनामध्ये एक भावना आहे की ज्या माणसाला आपण निवडून देतो त्याच्यामध्ये सार्वजनिक हिताचे प्रश्न आमचे सोडवले पाहिजे, सार्वजनिक सामाजिक हिताचे प्रश्न सोडवले पाहिजे, लोकहितार्थ लोकप्रतिनिधींनी काम केलं पाहिजे. आणि अख्ख्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये ह्या तालुक्याचा लोकप्रतिनिधी शब्दाने बोलू शकला नाही, याच्यापेक्षा वाईट गोष्ट कोणती? का बोलू शकत नाही? काय दडलंय याच्या सगळं पाठीमाग? काय लोकांच्या जीवनमान प्रश्नाच्या संदर्भात लोकांच्या मरणाचा प्रश्न उभा राहतोय आणि या तालुक्यातला लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही का बोलू शकत नाही? हा खरा प्रश्न. आठवतोय, मी 2-3 गोष्टी आपल्या मुद्दामून निदर्शनात आणून देतोय. प्रवीणराव, थोडं कधी कधी जर आपण सरळच कानावर नाही घातलं आणि लोकांनी आज देवदत्त ऐकले नाही तर कदाचित तुम्ही या लोकांना सांगितलं नाही. शेवटी नेतृत्व करणारी माणसं ही मर्यादित असतात. विरोधात आणि ठाम भूमिका घेणारी काही मर्यादित माणसं असतात. मी 8 दिवसापूर्वी बाहेर गेलो होतो, मला सारखे फोन यायचे, भाऊ तुम्ही इकडे तालुक्यात दिसत नाही, तुम्ही या दुधाच्या संदर्भात काही भूमिका घेणार आहेत का नाही? मी त्यांना परत प्रश्न करायचा, अरे बाबांनो, समजा मी 8 दिवस हा तालुका सोडून गेलो, जे काही लोक आहेत त्याच्यासाठी प्रयत्न करतायत, पण तुम्ही काय, तुमचा सहभाग त्याच्यात किती आहे? त्यावेळेस एका माणसानं मला सांगितलं, बाबांनो, कदाचित या तालुक्यातल्या जनतेच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या मनामध्ये आज जो विचार आहे तो त्यांनी सांगितला, सगळेच माणसं तुमच्यासारखी धाडशी असू शकत नाही, तुमच्यासारखी हिंमत असणारी माणसं असू शकत नाही. कदाचित आम्ही समोर दिसणार नाही, पण तुम्हाला उद्याच्या काळामध्ये या तालुक्यामध्ये ही जनता काय आहे हे दाखवल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यासाठी तुम्ही भूमिका घेऊन पुढे जा. मी आमच्या सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना खूप धन्यवाद देईन. आम्ही इथं आलो, आता कोणत्या पक्षाचा नेता म्हणून आलो नाही, कोणत्या पक्षाची भूमिका मांडायची म्हणून आलो नाही. मी जयशिंगरावला सहज बोलत होतो, जयशिंगराव, राज्यामध्ये सरकार आपलं आहे, पण आपल्याला आज या भूमिकेवर यावं लागलंय का लोकहितार्थासाठी लोकांच्या रस्त्यावर बसण्याची वेळ आली. आणि बोलता बोलता सांगितलं, आठवतंय तुम्हाला, म्हटलं आपल्या मधल्या काळात बिबट्याचा प्रश्न तयार झाला, हजारो लोक रस्त्यावर बसले आणि गुन्हा मात्र अण्णा ज्यांच्यावर दाखल झाले ते फक्त या व्यासपीठावर उभे आहेत तेवढ्यांवरच गुन्हा दाखल झाला. याच्यात अनेक त्यावेळेस राष्ट्रवादी पक्षाची माणसं सामील झाली होती, पण त्यांना या तालुक्यातल्या लोकप्रतिनिधी बसून एक उत्तम प्रकारचं काम केलं. त्यांचे महत्वाची माणसं बाजूला काढले आणि या बाकीच्या लोकांवर गुन्हे दाखल केले. पारगावला बसला, पारगावला गुन्हा दाखल झाला, मंचरला बसला, मंचरला गुन्हा दाखल झाला. कांद्याचा प्रश्नाला देवदत्त निकम रस्त्यावर बसले, त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते बसले, गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला. आणि मग माझा या तालुक्यातल्या आमदारांना सवाल आहे, अरे लोकप्रतिनिधी म्हणून 8 वेळा तुम्हाला या तालुक्याचं नेतृत्व करायची संधी दिली आणि तुम्ही मात्र या तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने वागताय, तुमच्या पक्षातला एकाही कार्यकर्त्याला याच्यामध्ये आज हे आंदोलन पुकारायचं ठरवलं, हा कोणाच्या पक्षाचा हितकारक विषय नव्हता, पण राष्ट्रवादीचा प्रमुख माणूस या टेबलवर आला नाही, व्यासपीठावर आला नाही. अरे मला त्या कार्यकर्त्यांना जाहीर आव्हान आहे, बाबांनो, या सगळं पक्षाचं जे पांघरायचं असतं ते किती टाइम पांघरायचं असतं? घरचा गडी कमीत कमी पहिलं कुटुंबाचा विचार कर. अरे दुसऱ्याचा विचार करता करता तुझं कुटुंबाचं फार वाटोळं झालंय. माझ्या पाटाच्या कडेने असणारी गावं सगळी पाहिली तर जवळजवळ 400च्या वर लोक कॅन्सर मध्ये पाय. आणि मी सहज मधल्या काळात एक वातावरण आलं, म्हणले ते जास्त खतं घातल्यामुळे कदाचित त्यांना कॅन्सर होत असते.
आज लोक सांगायला लागली खताचा इफेक्ट कमी आहे, या पाण्याचा इफेक्ट जास्त आहे, याचा परिणाम आमच्या परिसरामध्ये होत आहे. जसं राजाभाऊनी त्याच्या भावाच्या संदर्भात भूमिका मांडली. अहो या तालुक्यातल्या माझ्याही 2 बहिणी कॅन्सरनी मृत्युमुखी पाडली. प्रश्न आमच्या जीवनाशी आलाय, मरणाशी आलाय. मग आम्ही विचार करतोय उद्याच्या काळामध्ये ह्या लोकांना, ह्या तालुक्यात जनतेला कोण न्याय द्यायचा असेल त्याच्यामध्ये आमचे किती बळी गेले तरी चालतील, पण आम्ही त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहिल्याशिवाय राहणार नाही. ज्यांनी भेसळ केली ते काय आमच्या जवळचे नाही असं पाहिजे, पावसावर कुठेतरी उभे आहेत, आमच्या जवळचे नाही असं नाही. पण जे लोक आहेत ते पाहिले ते आमचे मित्रमंडळीच आहे, त्यांचे आमचे कोणत्या ना कोणत्या कारणाने संबंध आलेला आहे. पण बाबांनो गेल्या 25-30 वर्ष आम्ही राजकारण करतोय. या तालुक्यातून एकही चुकीच्या पद्धतीने रुपया गोळा केला नाही, धंदा केला नाही, त्याच्यावर परपंच चालवला नाही. पण तुमची छाती ठुकून इथं येऊन सांगायची हिंमत आहे की तुम्ही केलेला हे मिळवलेले पैसे तुम्ही 1000 कोटीचे नाही, 5000 नाही, 10,000 कोटीचे मालक होऊ द्या, पण त्याच्यात मिळवलेला पैसा लोकांच्या तळतळाटाचा, त्यांच्या दुःखाचा, त्यांच्या अडचणीचा पैसा एवढं डोक्यात ठेवा. हा पैसा घेऊन तुम्ही समाधानाला जगू शकणार नाही. काही काळ तुम्हाला बरं वाटेल, भारी भारी गाड्यामध्ये इंडाल, पण दीर्घकाळ त्याची ते टिकणार नाही. मग त्याच्यातले अनेक प्रश्न उभे राहतील. माझी आजच्या दिवसाच्या खूप बोलायचंही मनोमन इच्छा आहे, आणि हे सांगितलं नाही तर कदाचित कमी पडेल. पण ते सांगत असताना माझी सगळ्यात तमाम या आंबेगाव तालुक्यातल्या जनतेला एक विनंती आहे. नावं सगळ्यांची निश्चित झालेली आहे, कोणाला सांगायची गरज नाही, अरुणगिरांना सांगायची गरज नाही का हा याच्यामध्ये होता. राजाभाऊ तुम्ही मंचर म्हणून तुमची पोटतिडकीची भावना नक्की आहे, पण असं नाही का इथं आलेला सगळा माणूस मंचरचाच होता, तो बाहेरचा आहे. पोंदेवाडी पासून सुरुवात झाली, जिथं जिथं गावं दबावानं बांधली आहे, दुःखाने लोक कडक कडक काढताय जीवन, ज्यांना वाटतंय का इथं खूप मोठा अन्याय होता. शुभम वाळू सारखा गडी कोंदेवाडीत राहतो, प्रचाराच्या टायमिंगला 2-2, 5-5 हजार रुपये मताला वाटतो, आणि एक सीट निवडून आणायच्यासाठी या तालुक्यातल्या या तालुक्याच्या आमदाराच्या नेतृत्वाखाली तिथे काम करतो. आम्ही नक्की सांगू आम्ही गरीब आहे, सामान्य आहे, पण मेहनत करणारे, काबाड कष्ट करणारे सच्चे कार्यकर्ते आहोत. तुमच्या मेहनतीतला 1 रुपया सुद्धा आमच्या जीवनामध्ये नको आहे. आणि हेच लोक जे आज तुम्हाला दिसत आहेत, आज जरी कदाचित मुंडे हे फक्त तुमचं सगळं भरत आलेलं आहे हंडा हा, आणि हा भरलेला हंडा आता तुमचा कधी ना कधी तुमचा घेऊन बुडणार आहे, हे सगळं निश्चित झालंय. म्हणून जी मुंडे साहेबांची बदली तुम्हाला माहित नाही त्या काळात झाली, 8 दिवसाच्या कालावधीमध्ये 7 बदल्या झाल्या, त्यांना 7 खात्याचा चार्ज दिला, आणि 8व्या खात्याचा चार्ज हा भेसळ, अन्न भेसळ मध्ये त्यांना मिळाला. सगळ्या सरकारनं डिसिजन केलं, इकडं आले तर ह्या अडचणी उभ्या राहतील, ते पारदर्शक काम करतील, तिकडं आले तर, पण ह्या भागात काम केलं तर सरकारने विचार केला, ह्या भागात काम केलं तर लोकांचा खरा प्रश्न आहे, लोक ज्या अडचणीत आहे, लोकांची कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत, आजाराने लोक बेजार झाल्यात, या गोष्टीमध्ये हा माणूस गेला तर निश्चितपणे न्याय देईल. आणि मला खऱ्या अर्थानं आनंद याच्यासाठी होतोय का एक मुंडे साहेब इथं आलाय, हजारो IAS अधिकारी महाराष्ट्रामध्ये काम करतायत, पण एक मुंडे साहेब या ठिकाणी आला तर आता असं वाटायला लागलंय का इथला एकही भेसळयुक्त दूध शिल्लक राहणार नाही आणि लोकांना न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही, अशी भूमिकाच आहे. माझी तुम्हा सगळ्यांना एकच विनंती आहे, अजून काय 1 दिवसात हे आंदोलन संपलं. सकाळी गेलो महाराजांचा एका प्रवचनात दसकरेला गेलो तर त्या महाराजांनी आम्हाला सांगितलं, आंबेगाव तालुक्यातली लोक खूप म्हणजे आठवणीत न ठेवणारी माणसं आहे, विसर पडणारी माणसं आहे. मी समोर बसलोय, नारायण दादाला विचारलं परवा रात्री काय भाजी केली होती, तर सहजासहजी डोक्यात येत नाही. हे पुढचे लोक इतके हुशार आहेत, त्यांनी ठरवलंय जोपर्यंत याचं वादळ चालू आहे तोपर्यंत लई तोंडावर यायचं नाही, आणि 8, 10, 15 दिवसांनी हे वादळ शांत झालं का ऑटोमॅटिक पुढे येऊ. बघा आज हा मोर्चा झालाय माऊली, आज दुपारच्या नंतर हालचाल होईल, तालुक्याचे आमदार जमतील, पत्रकार परिषद घेतील, संवाद यात्रा काढतील, आणि आम्ही बोललोय त्याच्या उत्तर देतील.
पण सद्सद्विवेक बुद्धीने माझी एक विनंती त्यांना आहे, आमदार साहेब तुम्ही या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहात, तुमच्यात हिंमत असेल आणि 40 वर्ष या जनतेने तुम्हाला जी मदत केलेली आहे, तर या मंचरच्या चौकात या आमच्या समोर, जसे आम्ही सगळ्या पक्षाचे लोक एकत्र झालेत तशा तुमच्याही पक्षाचे लोक एकत्र करा, तुम्ही लोकांना उत्तर द्या, तुम्ही म्हणाल ते ऐकायला आम्ही तयार आहे. पण हे करू शकत नाही, कारण याच्या खाली दडलंय, खूप मोठं काही दडलंय आणि ते गटलंय. आणि ते दडलेलं शोधायचं म्हणलं 1000, 2000, 5000, 10 कोटीचं दडलंय, हे किरकोळ दडलेलं नाही. खूप विषयांना नजीकच्या काळामध्ये आपल्याशी नक्की बोलेल, पण आजच्या दिवसाच्या निमित्तानं मी जाहीरपणे आपल्या सगळ्या जनतेला आव्हान करतोय, बाबांनो, ही तरुण पिढी आज तुमच्या समोर उभी राहा. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.